नमस्कार मैत्रिणींनो, मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज एक मस्त अशी आरोग्यदायी चटणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की मी आज काय बनवलं आहे। आज मी बनवली आहे कारळ्याची चटणी, याला नायजर सीड्स सुद्धा म्हणता येईल। या कारळ्याच्या चटणीच्या आरोग्यासाठी आपल्याला खूप फायदे आहेत, जसे की हृदयाचे आरोग्य सुधारणे, पचनक्रिया सुलभ करणे आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने शरीराचे संरक्षण करणे। यामध्ये म्हणजे या कारळ्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात। ही चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या चटणीचं सेवन करणं गरजेचं आहे। चला आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। आपल्याला हे असं कारळं घ्यायचं आहे, त्याला इंग्लिशमध्ये नायजर सीड्स असेही म्हणतात। या कारळाच्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत। मी इथं लोखंडी तवा गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाला की आपल्याला या नायजर सीड्स म्हणजे कारळाच्या बिया आहेत ते आपल्याला तव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या हलक्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस तवा ठेवतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम नंतर कमी करायची आहे आणि नंतर कमी गॅसवर सावकाश असं एकदम आपण तीळ जवस कसे भाजतो ना ते तडतड होईपर्यंत, तसं हे तडतड होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी तुम्हाला हे भाजेपर्यंत नायजर सीड्स म्हणजे कारळाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला थोडीशी माहिती सांगते। त्याशिवाय तुम्ही याचं सेवन करणार नाही, त्यामुळे जर माहिती वगैरे आपल्याला थोडीफार मिळाली तर आपण नक्की आपल्या आहारामध्ये याचा समावेश करत असतो। सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला जर हार्ट अटॅक वगैरे जर येऊ द्यायचं नसेल तर आपल्या हार्टच्या अनेक समस्यांसाठी हे एक रामबाण उपाय आहे। त्याचं सेवन आपण वेगवेगळ्या पद्धतीनं केलं पाहिजे, कारण यामध्ये असलेल्या निरोगी चरबीमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास फार फायदेशीर असते। तसेच तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर या चटणीचं सेवन करणं गरजेचं आहे, कारण या चटणीचं सेवन केल्यामुळे काय होतं, पचनक्रिया सुधारते। म्हणजेच फायबरचं प्रमाण याच्यामध्ये चांगलं असल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य राहण्यास मदत होते। आता हे कारळं खूप छान असं भाजलेलं आहे, एकदम तडतड असा आवाज ह्याचा आलेला होता। त्यानंतर आपल्याला जास्त करपू पण द्यायचं नाही। आता साईडला थोडंसं कारळं शिल्लक राहिलं आहे, ती मी ताटात काढून घेते। आता हे कारळं आहेत ते थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये तीळ टाकले आहे आणि तीळ हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जसं की आपण आता कारळं घेतलेलं आहे। आता ह्या कारळ्यामध्ये अँटीऑक्सिडंटने समृद्ध असल्याने ते शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतात आणि एकूणच आरोग्य सुधारतात। तसेच आपण ह्याचं सेवन केल्यामुळे आपले हाडे आणि स्नायूची मजबूती वाढते। आता आपल्याला हे तीळ पण व्यवस्थित तडतड येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। काय होतं, हाडे मजबूत होतात म्हणजेच की ह्याच्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यासारखी खनिजे असल्यामुळे हाडे, स्नायू आणि ऊर्जेची पातळी मजबूत करण्यास मदत होते। कारळाचं सेवन करणं गरजेचं आहे। आता आपण हे तीळ पण व्यवस्थित भाजलेले आहेत, कारण तिळामुळे काय होतं, खूप छान असा एक चव येते कारळाच्या चटणीला। यासाठी थोडं आपण कारळामध्ये पण तीळ वापरलं पाहिजेत। आता शेंगदाणं पण मी वापरणार आहे, शेंगदाणं पण खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। कारळाच्या बियाचं सेवन केल्यामुळे काय होतं, आपल्या म्हणजे आपल्या त्वचेवर जी खाज किंवा सूज असते ती कमी होते आणि जर एखाद्याला खोकला वगैरे येत असल्यास त्याच्या बियांचा वापर सुद्धा केला जातो आणि या बिया वर्षभर सुद्धा साठवता येतात आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने या कारळ्याच्या बियांचा वापर करणं गरजेचं आहे। आता आपण शेंगदाणे पण खरपूस होईपर्यंत भाजणार आहोत।
कारळाच्या चटणीचं सेवन करणं गरजेचं आहे, कारण कारळाची चटणी केल्यामुळे केसांची सुद्धा खूप छान अशी वाढ होते. अनेक वेगवेगळ्या आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे ही कारळाची चटणी आहे. कारळाची चटणी ही महिलांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण म्हणजे तसं सर्वांसाठीच फायदेशीर आहे, परंतु केसांच्या म्हणजे की जसं की स्त्रियांच्या केस वाढत नसतील किंवा इतर माणसांचे पण मना जर वाढत नसतील तर तुम्ही इथं कारळाच्या चटणीचं जर सेवन केलं तर कारळामुळे काय होतं की केस आहेत ते मजबूत होतात, चमकदार होतात, केसांची वाढ होते, गळणारे केस थांबतात. त्यामुळे कारळाचा वापर आपण करणं दैनंदिन आहारात गरजेचं आहे. आता इथं मी शेंगदाणे भाजले होते ते काढून घेतलेले आहेत. आता इथं मी जिरी घेतलेली आहे. जिरीचं तर तुम्हाला आरोग्यदायी फायदे किती आहेत ते माहीत आहेत. वजन कमी करण्यासाठी जिरीचं तुम्ही संध्याकाळी जिरी जर एका ग्लासमध्ये ठेवली आणि सकाळी ते पाणी कोमट करून आपण जसं चहा पितो तसं जर पाणी पिलं तर ते पचनासाठी चांगलं आहे. थोडक्यात पचनाचं काम हे जिरी खूप चांगल्या पद्धतीनं करते. आता जिरी पण भाजत आलेली आहे आणि एकदम तडतड ओढायला लागली आणि गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपल्याला ही जिरी सुद्धा काढून घ्यायची आहे. आता जिरी पण आपण काढून घेऊया एका ताटामध्ये. तुम्ही बघू शकता एका ताटात जिरी घेतलेली आहे काढून. हे सर्व मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण लसूण घेतलेला आहे आणि लसूण पण आपल्याला थोडासा मॉइश्चर जाईपर्यंत तव्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस मी लोखंडी तव्यामध्ये केलेले आहे आणि इथे मी तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही. आता व्यवस्थितपणे लसूण पण भाजून घेऊ, त्याच्यामुळे काय होईल लसूण मॉइश्चर पकडणार नाही आणि चटणी जास्त दिवस टिकेल. यासाठी त्याच्यात ओलावा न राहण्यासाठी आपल्याला लसूण पण थोडासा लोखंडी तव्यावर भाजून घ्यायचा आहे. लसणामुळे खूप छान असा सुगंध या चटणीला येतो. आता लसूण पण थोडासा तडकायला लागलेला आहे, त्याचा कलर बदललेला आहे. आता लसूण पण आपण भाजून घेतलेला आहे. आता एका ताटामध्ये काढून घेऊया. जिथं आपण सर्व मिश्रण जिन्नस आहे ते काढलं होतं त्या ताटामध्ये आपण लसूण काढलेला आहे. तुम्ही बघू शकता की या ताटामध्ये आपण सुरुवातीला आहे तो कारळ भाजून घेतलं होतं, नंतर तीळ भाजून घेतलेला आहे, त्यानंतर शेंगदाणे पण आपण भाजलेले आहेत, त्यानंतर जिरी आणि लसूण भाजून घेतलेलं आहे. आणि आता हे थंड होण्यासाठी आपण एका मोठ्या परातीमध्ये टाकलं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला हे असंच ताटामध्ये राहू द्यायचं आहे. आता हे बघा थंड झालेलं आहे 2 मिनिटांनी, कारण वरती मी फॅन चालू केला होता त्याच्यामुळे हे थंड झालेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेले कारळे, भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, भाजलेली जिरी, भाजलेला लसूण टाकून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी अजून टाकायच्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया. एक अर्धा चमचा मी असं प्रमाण ठेवलं आहे, ते मीठ टाकलं आहे. मी तर सैंधव मीठ वापरलेलं आहे, कारण सैंधव मीठ वापरल्यामुळे काय होतं तर ते आपल्याला BP शुगरचा वगैरे त्रास होत असेल त्या व्यक्तीने काय करायचं, इथं मी ज्या पद्धतीनं हे मीठ वापरले आहे तेच मीठ वापरा. नंतर मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. सैंधव मीठ वापरल्यामुळे हृदयासाठी हे मीठ जास्त घातक नसते. आता बघा मिक्सरचे भांडे मी फिरवून घेतलेले आहे. आपली कारळ्याची चटणी आपली बनवून तयार आहे. ज्यावेळेस मिक्सरचा वापर करते त्यावेळेस मिक्सरचं भांडं कमी जास्त स्पीडमध्ये म्हणजे की बटन कमी जास्त करून असं करायचं आहे. एकदम फास्ट मोडमध्ये हे करायचं नाही, कारण फास्ट मोडमध्ये केलं तर काय होतं ही चटणी खूपच बारीक होते आणि नंतर ती चवीला पण छान लागत नाही. त्यासाठी आपल्याला जे मिक्सरचं बटन आहे ते बंद करायचं, चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं स्पीड ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते ही कारळाची चटणी. आता तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की प्रयत्न करा बनवायचा, कारण ही आरोग्यासाठी खूप चांगली असते.
बघा किती छान अशी कारळाची चटणी आरोग्यदायी अशी बनवलेली आहे. ही कारळाच्या चटणीचं सेवन केल्यामुळे आपल्या हृदयाशी ज्या समस्या आहेत त्याच्यावरील हे एक रामबाण उपाय आहे. तसेच ही चटणी पचायला पण खूपच चांगली असते. पचनक्रिया सुधारते या चटणीमुळे. डोळ्याचे आरोग्यही चांगले राहते. केस गळतीच्या समस्या, टक्कल वगैरे पडला असेल तर त्यांनी पण या कारळाचं सेवन करणं गरजेचं आहे. कारण याचं सेवन केल्यामुळे काय होतं तर थोडं काय होतं, याचं सेवन केल्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यासाठी आपण या चटणीचा अशा प्रकारे सेवन करावं, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळेल. आता ही कारळाची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शेअर सुद्धा करायला विसरू नका. शेअर सुद्धा करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल. थँक्यू.